समाजवादी पक्षाच्या अयूब पटेल यांच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद, मतदारांचा प्रचंड सहभाग। समाजवादी पार्टीचे उमेदवार अयूब पटेल यांनी आज आपल्या प्रभागात भव्य अशी प्रचार फेरी पार पाडली। या प्रचार फेरी दरम्यान मतदारांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभला असून नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले। प्रचारादरम्यान अयूब पटेल यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत प्रभागातील विविध समस्या जाणून घेतल्या। या भागातील पाणी, रस्ते, स्वच्छता, शिक्षण आणि रोजगार यासारख्या मूलभूत प्रश्नांची त्यांना सखोल जाण असल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले। त्यामुळेच आपण सातत्याने जनतेच्या संपर्कात राहून प्रचार करत असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी त्यांनी आतापर्यंत इतर भागांमध्ये समाजासाठी केलेल्या विकास कामांची माहिती मतदारांना दिली। सामान्य नागरिक, युवक आणि महिलांसाठी केलेल्या कामांचा आढावा घेत आगामी काळातही लोकाभिमुख विकासासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। देशपातळीवर आपली मजबूत ओळख निर्माण केलेला समाजवादी पक्ष आता राज्य पातळीबरोबरच विविध भागांमध्ये वेगाने विस्तारत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे। या पार्श्वभूमीवर मतदारांनी सायकल या निवडणूक चिन्हावर शिक्का मारून आपल्याला मतदान करावे असे आवाहन अयूब पटेल यांनी केले। प्रचार फेरीदरम्यान समाजवादी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। संपूर्ण परिसरात घोषणाबाजी आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। लागलं मी लहानपणापासून या सरकारी चावीवर इथं माझा जन्म झाला आणि या सरकारी चावीवरच लहानाचा मोठा झालो आणि लग्न झाल्यावर मी दुसरीकडे राहायला गेलो। माझी जन्मभूमी, कर्मभूमी म्हटलं तर हे नळबाग खंडबाग आहे आणि हे नळ जे आहे हे सगळ्या सांगली शहराला पाणी पाजलं या नळानं। म्हणून सांगलीतल्या सगळ्या राजकारण्यांना पाणी पाजण्यासाठी मी या निवडणुकीत आत्ता उभा आहे। मी या निवडणुकीत का उभा आहे तर सर्वसामान्यांचा पोरगा सुद्धा नगरसेवक झाला पाहिजे, सर्वसामान्यांचा पोरगा सुद्धा मोठ्या पदावर गेला पाहिजे, म्हणून मी या निवडणुकीसाठी उभा आहे। आजपर्यंत नेत्याचा पोरगा नेता झाला, पुढाऱ्याचा पोरगा पुढारी झाला, परंतु एक सामान्य नर्सचा पोरगा यावेळी महापालिकेत नगरसेवक म्हणून जाणार आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने। तुम्ही सगळेजण मला साथ दिली। या राजकारण्यांच्या असणारी सगळी कीड मी महापालिकेतून बाहेर काढून टाकेन। तुमची कोणतीही कामं यापुढे थांबणार नाहीत यासाठी मी तुम्हाला आज वचन देतो। तुमचं कुठलंही काम महापालिकेत असू दे, कुठलंही काम असू दे, मी तुमचं कुठलंही काम यापुढे थांबू देणार नाही। बचत गटातून तुमची जेवढी लुटमार होत्या त्यासाठी महापालिकेतर्फे कमी दरातनं कर्ज मी तुम्हाला घेऊन आणि मिळवून देऊन तुम्हाला स्वतःला स्वावलंबी केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, एवढं वचन मी आज सगळ्या माझ्या माता भगिनींना देतो। आम्हा सर्वांची पोरं महापालिकेत लागली पाहिजेत। तुमच्या आम्हा सगळ्यांची लेकरं ही महापालिकेत जाऊन उच्च पदावर गेली पाहिजेत। यासाठी नगरसेवक म्हणून मी तुमच्या मुलांसाठी काम करेन। एक संधी मला तुम्हाला महापालिकेत पाठवायची द्या, दुसरी संधी तुम्हाला कोण कधी सांगणार नाही की तुमचं कुठलं काम होणार नाही म्हणून। हे आज वादा मी तुमच्या सगळ्या लोकांच्या समोर करतो मी। आणि सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो।
की तुम्ही एवढ्या उन्हात चालत फिरत माझ्यासाठी आला. मी तुमच्या सगळ्यांचा आयुष्यभर ऋणी राहीन. मी नगरसेवक झालो किंवा न झालो तरी मी तुमचं काम करणार. नगरसेवक झालो नाही तर पण तुमच्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत काम करणार. हे वचन मी आज वार्ड क्रमांक 16 मधील सर्व नागरिकांना देतो. आणि आपली प्रचार सांगता संपल्या एवढंच सांगतो आणि सगळ्यांना मी नमस्कार करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.